नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथे पाहत आहोत अंगठा न लावताही मिळणार रेशन. पॉस मशीन झाले अद्ययावत, पोर्टेबिलिटी सुविधा सुरू, कमिशन मात्र जैसे थे, अल्प कमिशन आणि समस्या कायम. नव्या मशीनमुळे सीधा वाटप नियमित होण्यास होणार मदत. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना 2G ऐवजी 4G पॉस मशीन देऊन अपडेट केले आणि लाभार्थ्यांच्या सुविधा वाढविल्या. परंतु दुकानदारांना अल्प कमिशन आणि इतर समस्या कायम असल्याने दुकानदारांना उपजीविका करणे कठीण झाले आहे. 2G पॉस मशीनची कार्यक्षमता आणि अडचणी येत असल्याने सीधा वाटप अनियमित झाले होते आणि दुकानदारांविरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या. म्हणून आता अद्ययावत तंत्रज्ञान असलेले 4G पॉस मशीन दुकानदारांना वाटप करण्यात आले आहे. तर मित्रांनो, येथे आपण पाहू शकता शासनाने रेशन दुकानदारांना 4G ई पॉस मशीन उपलब्ध करून दिले आहे. परंतु रेशन दुकानदारांना अल्प कमिशन मिळत असल्याने आपण बातमीत पाहू शकतो. पुढे पहा. 2G पॉस मशीनची कार्यक्षमता आणि अडचणी येत असल्यामुळे सीधा वाटप अनियमित झाले होते आणि दुकानदारांविरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या. म्हणून आता अद्ययावत तंत्रज्ञान असलेले 4G ई पॉस मशीन दुकानदारांना वाटप करण्यात आले आहे. तर मित्रांनो, पुढील बातमीत 4G मशीनचे फायदे काय आहे ते सांगितले आहे. 4G मशीनमुळे अंगठा स्कॅन न होण्याच्या अडचणींवर मात करून अंगठ्यासह आय स्कॅनर आणि OTPची सुविधा प्राप्त झाली आहे. एखाद्याचा अंगठा जुळत नसेल तर त्याचे डोळे स्कॅन करून त्याला लाभ देता येईल किंवा त्याच्या भ्रमणध्वनीवर OTP पाठवून देखील धान्य वितरित करता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अंगठा स्कॅन करून किंवा डोळे स्कॅन करून किंवा मोबाईलवर OTPद्वारे धान्य वितरणाचा लाभ घेऊ शकतो. तर पहा पुढील बातमी. पोर्टेबिलिटीची सुविधा सुरू. एखादा लाभार्थी मजुरीसाठी अथवा राहण्यासाठी दुसरीकडे गेला तर त्याला पोर्टेबिलिटीच्या नियमानुसार त्या ठिकाणी देखील लाभ घेता येणार आहे. नवीन प्राप्त झालेल्या 4G पॉस मशीनमुळे लाभार्थ्यांना लाभ देणे सोयीस्कर झाले आहे. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहत आहोत. येथे सांगितल्याप्रमाणे लाभार्थी मजुरांसाठी पोर्टेबिलिटी नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब लाभार्थी बाहेरगावी गेले असतील तर ते या सुविधेचा लाभ घेऊ शकता. याकरिता मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून कोणीही लाभार्थी वंचित राहू शकणार नाही. तर बघा मित्रांनो, पुढे नव्या आणि अद्ययावत असलेल्या 4G पॉस मशीनमुळे धान्य वाटप पारदर्शी होऊन 3 पर्याय उपलब्ध असल्यामुळे तांत्रिक अडचणी राहणार नाहीत. त्यामुळे लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही. नव्या मशीनमुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य, आनंदाचा शिधा आणि साड्या वितरित करणे सुलभ होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून बरीच माहिती आपल्याला यात कव्हर करायची आहे. पुढे रेशन दुकानदार संघटनांनी काही मागण्या केल्या आहेत. तर पाहू आपण काय आहेत ते पहा. कमिशन मात्र 150 रुपये. शासन लाभार्थ्यांना मोफत धान्य, 300 रुपयांचा शिधा, 100 रुपयात 300 रुपयांची पैठणी साडी, अंत्योदयासाठी मोफत, पुढील 5 वर्षाकरिता सबसिडी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मोफत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना क्विंटल मागे 150 रुपये कमिशन मिळत आहे. एक दुकानदार 25 क्विंटल ते 100 क्विंटल माल उचलतो. त्यांना दुकान भाडे, कर्मचारी, वीज बिल, स्टेशनरी आदी खर्च पाहता उदरनिर्वाह करणे अवघड आहे. कमिशन दुप्पट करणे, कुटुंबांचा विमा काढणे अशा मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. दुकान भाडे महिन्याला
3 ते 4 हजार रुपये दुकान कामगारांचा पगार, वीज बिल, कागदपत्रे, पूर्तता आदी खर्च विचारात घेता साधारणतः 7 ते 10 हजार रुपये कमिशन मिळाले तरी स्वतःचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या व्हिडिओत 4G पॉस मशीनचे फायदे, पोर्टेबिलिटीची सुविधा, माहिती आणि रेशन दुकानदारांच्या समस्या आणि मागण्या ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत घेतली आहे. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि सरकारी योजनांचे व्हिडिओ पाहायचे असतील